नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज उलट बोलली ना असं. सर आज आहे रविवार आणि वेळ आहे सकाळची. बापड्या काय करायचे बाबुली? रोज रोज बाहेर फिरायला ना नखरे करायचे नाही का? रोज रोज काय तुझं बाहेर? हा हात पकडतोय, चल म्हणतोय, नखरे करतो फुकटचा. पण मैदानात नाही येणार. मैदानात येणार नाही. इथल्या मैदानात फिरशील हा मग चल. करतोय चल. हा चल, इथं चल. तिकडच्या मैदानात नाही येणार. कव्वा पकडलेस ना सकाळी? कव्वा वगैरे सगळे पकडून झालेत ना. कव्वे कुठे गेले? कव्वा कसा कळतो? चल आपण इथूनच फिरू. चल त्यांचं घर झालं का बघूया. चप्पल कुठे आहे माझी? चप्पल कुठे आहे? चप्पल हा याला वाटतं मी याला घेऊन जाणार आहे. हिरो इकडे या इकडं. चालला मोठा खाली. रोज खाली काय तुझा? ते सारखा येऊन धप्पा देऊ नको मला. मी काय तुला घेऊन जाणार नाही खाली, समजलंस ना? थांब जरा, चप्पल घालू दे. चला 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 चला, चप्पल घातली. चला पण तिकडे नाही, इकडे चल. हा चला इकडे चल. अरे टायगर खालच्या मैदानात जायचं नाही, खाली जायचं नाही. ते सगळे माणसं बसलेले असतात. मी नाही येणार तिथं. तुला समजतं ना, सगळे माणसं बसलेले असतात. मी तिथे एकटी लेडीज जाऊन बसतो काय? वाव चल इकडं चल. इकडे ये, आपण इकडे शेडमध्ये जाऊ. आपल्या शेडमध्ये फिरूया ना. मला इथं झाडाची कामं करायची पडलीत मला. काल बघा मी इथं ना सगळी साफसफाई म्हणजे रोजच करते, त्या दिवशी पण केली. तर इथं बघा मी अशी 2 झाडं लावली. इथं पहिला आमचा कचरा असायचा सगळा. हा जो मैदानातला सगळा कचरा आहे ना, तो सगळा एकत्रित करून मी इथं जाळायची. तर इथं जमीन मस्तपैकी अशी जळालेली म्हणजे राखेची जमीन होती. तर ही अशी 2 झाडं लावलेली आहेत, शोची आहेत. त्यांना आता पानं फुटतील, मस्त दिसतील आहे ना. हे बघा अजून इथं लावणार. ही एवढी जागा आहे ना, इथे पण लावून. इथे सुद्धा लावलंय. ते आपल्या गार्डनमध्ये लाल फुलांचं झाड होतं ना, ते इथं लावलं. ते पेंगाळून गेलं. मग मी काय केलं, त्याला तोडलं आणि असं कमी करून लावलं. तर ते आता फुटल चांगलं आहे ना. फुटलं की मोठं होईल. मग अजून इथे लावलंय मी एक नारळ आहे बघा. आणि हा नारळ पण मस्तपैकी येणार आता. ही घाण आहे. आता ही घाण मला काल मी एवढी जाळली इकडची सगळी, भरपूर होती अशी. ही जाळून टाकली. अजून जाळायचे. तर मी आता ही पण जाळते एकत्रित करून सगळी जेवढी आहे ती. आणि माझं हे झाड पण मस्त ग्रोथ व्हायला लागल्या झाडांची. तिकडे कढीपत्ता सुद्धा बाहेर आलाय आता. वाव छान. हा कढीपत्ता बघा, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं ना, तेव्हा कढीपत्ता किती बारीक होता. आता बघा सगळा वर आलाय, मस्तपैकी वाढायला लागलाय. त्याची वाढ चांगली चालली. आणि इथं लिंबाचं झाड माझ्या गावावरून आणलेलं आहे बघा. आणि बाबल्याचं चाललंय इकडून इकडे. चल या इकडून येते मी. या जा तू तिकडून. या किती कचरा, किती तो कचरा. काय करावं त्या कचऱ्याला? जाऊ नको, जाळी लावले. तुमचं घर होत आहे का नाही अजून? फोटो काढू? काय कधी व्हायचंय? बशा कशाला ठेवले तेवढ्या? घर झालं आता. आणि आमचा जयभीमचा कलर दिला तुमच्या घराला. तुमच्या बाजूला आहे ना आम्ही. तुमच्यात पण शोभायला पाहिजे ना. शोभायला हवाय ना. बरोबर. ए घरात जाऊ नको. टायगर याला का असं सिमेंट भरून ठेवलंय? कशाला? लादीला हे भरलं नव्हतं. हा सिमेंटच या चिरातने भरायला लागतं ना. ते भरलं नव्हतं अजून. ह्या बाथरूमचं भरायचं आहे. ते नीट कट टू कट लावल्यात का? नाही तर निघायच्या लाद्या नाही लावलं. हे काय लावलं? काय चाललंय आता? काय करायचं टायगर घरात जाऊ नको. हा टायगर असा डायरेक्ट घरात जातो, सगळ्यांचे घरात आणि डायरेक्ट घाणपाय घेतो. सगळे घाणपाय घेऊ. आम्हाला ओळखतो ना. हा तुम्हाला ओळखतो. सकाळी पण आला इथं उभा राहिला. मी तिथून वरडली म्हणून म्हणलं लाद्या बिद्या पुसलं. देखते यांची तर पाण्याची टंचाई आहे बघा. सगळे ड्रम रिकामी बिचारायचे ओळखतो ना म्हणून. हा ह्या काचा काय नाही? कसलं आहे मग? हे झुंबरचं आहे.
पाण्याची ही झुंबर आहे का? पण करा. ही झुंबर आहे. अहो हे काचा कसले आहेत म्हणलं? ही मला लावायची आता टेबल. टेबलाचे आहेत का? मी म्हणते झुंबर आहे का काय? नाही नाही, टेबल आहे माझा. चला आता काय याला काय नुसतं चलच म्हणतोय, खालीच चल बोलतोय. बघा आता ए अंजूकडे जातो. बघा एकटाच गेला. ए अंजूकडे जा, अंजूकडं जा, अंजूकडं. अंजूचं घर माहिती आहे ना तुला? अंजूकडे बघतोय बघा आता लगेच. अंजूकडे चला, अंजूकडं. हां जा अंजूच्या घरी जायचं. नको 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 बाबू, खाली नको रे टायगर. काय सारखा नुसता खाली नेतो? नको चल. सुमित उठल्यावर मी तुला न्यायला सांगते. हां टायगर आता नको. चल बाबू. गुड बॉय कोण आहे? गुड बॉय तागुडी लवकर ये. गुड्डू बॉय आहे ना तू माझी, तू गुड्डू बॉय ना. आता नको बाळा, आपण दुपारी जाऊ गार्डनमध्ये. हां गार्डनमध्ये जाऊ. चला 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 चल घरामध्ये. इकडं मी इकडं जाते, मग तू जा. झाडं लावायची एक तर काम आहे. नुसता घेऊन फिरत बस मला. हां चालतोय डुबू 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 पळत सुटतोस. याला काय आहे? काम झालं की चल मला घेऊन लगेच फिरायला. घरात येऊन बस. चल चल घरात जाऊ दे घरात. हे बघा मला आता किती काम आहे. तुम्ही मला ताई न्यायचं नो तर सुमित नेतो त्याला. सुमित आहे ना त्याला घेऊन जातो. आता झोपेतून उठला की त्याला दुपारी नेल, संध्याकाळचा नेल, तरी या पोराचा मन काय भरत नाही. आणि इथे काम बघा, हे बघा हे सगळे कपडे धुतले जातो. उशी वगैरे सगळे धुवून काढले, सुकत घालायचे कपडे. आणि भांडी घासली, तिथं अर्ध काम पडलंय. आणि ह्याच्यावर हे कुत्र्याचे नाचले की पुन्हा ओटा घाण होतो. घरामध्ये लाद्या विद्या पुसायचं काम पडलंय अजून. त्यामध्ये काय झालंय, आमच्या इथे काम चालू झालंय. खूप वर्षापासूनची ही भिंत आमची होती ना जी बांधायची, ती फायनली आज काम चालू झालेलं आहे. इथून दरी आहे बघा, ही जी पूर्ण खाली घसरण आहे ना, इथून ही खाली अशी पूर्ण दरी होती आमच्या इथून. ती भिंतीचं काम आमदारच्या फंडातून चालू झालेलं आहे फायनली. आणि बरं होईल लवकर झाली तर, कारण सर्वांनाच प्रोटेक्शन मिळेल. कारण मागं तिथून पूर्ण ती ढासळलेली खाली, ते बघा तिथं दिसतंय तुम्हाला त्या गोण्या वगैरे भरल्यात, ती सगळी अशी कोसळलेली ती भिंत. तर इकडचे हे 1 2 3 रूम आहेत ना, ह्यांना खूप या भिंतीचा धोका आहे. जर पावसातून ही पूर्ण जर अशी गेली तर सगळं त्यांच्या घरामध्येच म्हणजे हे झालं असतं. त्यामुळे झालेलं आहे याचं आता काम चालू. कोणाचं लग्न चाललंय काय माहिती, डांबडाक दाबडाक तांबडाक. इकडे बरं बघू दे काय केलंस तू इथं खाजून. या पोरांनी हे बघा, हा बघा असं खाजवतो. हे बघा, हे बघा दिसतंय असं चावतो. हे बघा स्किन पूर्ण लाल लाल करून ठेवली. काय होतंय त्याच्या स्किनला काही कळना, ड्राय स्किन होते. आणि हे बघा असं खाजवतो. बाई आता ती जरा पुसून काढते. सगळी लाळ लागली ना एकदा की संपलं. हे बघा दिसतंय. हां असा हा उद्योगपती पोरगा आहे, उद्योगपती. नुसता उद्योग करत असतो. आता तिथे स्प्रे मारावा लागेल मला. हा बघा हा स्प्रे बोलत असतात ना, कोणता स्प्रे मी प्रत्येक वेळी दाखवत असते स्प्रेचं नाव. हा टॉपिक युअर स्प्रे आहे. हा बघा हा स्प्रे आहे ना, हा सगळ्या गाया म्हशी टायगर यांना चालतो. त्यांनी स्प्रे बघितलाय, याला माहिती आहे आता मला मारणार आहे. नाका तोंडात नको जाऊ. चल उठ उभा राहा. हा इथंच थांब. आता हा बस तिथं. मला काही नाही, मी हिला मारणार म्हणजे मारणार तुला इथं. हे बघा आता मारणार नाही पळत तुझं. थांब 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 जरा. काय होतंय तुला? तो झोपत नाही, आवाजानेच पळतो. आता खाजवायचं नाही. आणि केस म्हणाल तर हे बघा भरपूर केस जातात. हे बघा दिसतंय. काय करायचं? पोरगा वैताग एवढा देतो ना, कोणाचा आवाज येतोय, लग्न चाललंय ना बाहेर. हा बघा आता स्प्रे मारलाय, इकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय. अजून हे बघा हे पाय बघायचे. आणि हे पायाने त्याच्या रेती माती किती येते घरामध्ये हे पण बघा. तर आता हे सगळं आहे ना काम, मी हे सगळं माझी शूटिंग व्हिडिओ झाल्याच्या नंतरच मी करत असते. त्याच्या आधी म्हणजे याचं सगळं करून घेत असते, व्हिडिओ वगैरे काढायचं. तर मला विचारत असतात ना की घरामध्ये केस पडतात का नाही, तर घरात सोडा, माझ्या कपड्यालाच बघा किती केस आहेत टायगरची. बघा काळ्या मॅक्सीलाच बघा दिसत आहेत तुम्हाला. ही बघा
असं येऊन तो चिटकला ना मला तरी एवढी अशी केस असतात. तर घरात तर किती असतात तेवढी काढावी लागतात मला. आता ह्याच्यानंतर आहे ना माझं काम चालू होणार, लाद्या पुसणं. 3 लाद्या पुसायलाच मला अर्धा तास जातो. म्हणजे एवढी टायगरची केस असतात. सगळ्या कानाकोपऱ्यातून एक एक केस मला निवडून निवडून घ्यावा लागतोय. असा हा पोरगा मला त्रास देतो. पण जाऊ द्या, त्रास पोरगा येतो, पोराचा त्रास कसला झाला आहे ना, असं आहे. तर मला बोलतात ताई तुम्ही खूप मनापासून करता त्याचा, आणि खरंच करते मनापासूनच. कारण त्याच्याबद्दल कसली घाण वाटायला पाहिजे आहे ना. आपल्या मुलाची आपल्याला घाण वाटते का, तशीच त्याची पण आपल्याला कशाला घाण वाटून घ्यायची आपण, असे. तर असं टायगरचा माझा रुटीन असतंय सकाळ सकाळचं. आता बसलाय कोपऱ्यामध्ये. आता त्याला वाटतंय मग काय करते काय माहिती. जर मी काम करायला लागली तर मग आज लगेच इकडे लेटी होणार आहे ना, लगेच झोपून घेणार बाबली माझी मग. हां, आणि टायगरमुळे मला अख्खं घर जास्त करून स्वच्छ करावं लागतं. याची केस इकडं तिकडं इकडं तिकडं. त्या बेड खाली बघाल ना तर बापऱ्याचे एवढे गोळेच्या गोळे निघतात. फक्त 15 दिवसांनी एकदा बेड साफ करायचं बघा पाठीमागं. या पोरामुळं ऐकतोय बघा कसा कान टवकारून, हे ना.